शेवटच्या काही मिनिटात आपण जसं एक सर्कल टेस्ट जे बोललो तुम्ही आपण त्यावर जाऊया नक्कीच. आणि अजूनही कोणाचे काही जर प्रश्न असेल तर नक्की माईक अनम्यूट करू शकता, कारण सर्कल टेस्ट आपण शेवटच्या 10 मिनिटात 8-10 मिनिटात ते होणार. अजून आता ही सर्कल टेस्ट आपण कम्प्लीट करू. सर्कल टेस्ट मध्ये करायचं काय? सर्वात प्रथम या सर्कल टेस्ट मध्ये तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करा. आता सर्वात अगोदर ज्यांनी ही सर्कल टेस्ट अगोदरच्या सेशन मध्ये केलेली आहे त्यांना रिक्वेस्ट आहे, त्यांनी जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत मॅच्युरिटी दाखव. मॅच्युरिटी समजते ना, एक परिपक्वता तुमच्या कॅरेक्टरमध्ये आहे की नाही. तर तुम्ही बोलायचं नाही ज्यांनी ही टेस्ट अगोदर केलेली आहे. ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांना त्याचा आस्वाद घेऊ द्या, त्यांना स्वतःचा शोध घेऊ द्या. ठीक आहे. आपण मधात जर बोलतोय मला येतंय म्हणून, तर कदाचित आपण नवीन व्यक्तीला त्याचा शोधच घेऊ देत नाही, त्याचं नुकसान होतंय. ठीक आहे. तर बी मॅच्युअर. तर येस, सर्कल टेस्ट मध्ये याला थोडंसं मी चेंज केलंय बाय द वे, जुन्या लोकांसाठी पण सांगतो. जुन्या लोकांसाठी पण सांगतो की तसं नाही जसं पहिले होतं, है ना. थोडंसं अपडेट व्हर्जन आहे याचं, है ना. प्ले स्टोअरला टाकलं होतं, अपडेट आलं. येस. सर्वात अगोदर या सर्कलमध्ये, आणि ज्यांच्याकडे वही पेन नसेल ना काही हरकत नाही, तुम्ही मनातल्या मनात सुद्धा एक सर्कल ड्रॉ करा, त्यात तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येते, है ना. वही पेन न केलं तर फारच छान, म्हणजे हिशोब एकदम एका डोळ्याने दिसतो, एका नजरेत दिसतो, सॉरी. तर सर्कल टेस्ट मध्ये तुम्हाला करायचं काय, फर्स्ट ऑफ ऑल या सर्कलमध्ये पहिल्या, काळजीपूर्वक आहे का, ध्यान से सुनो, ध्यान से सुनो. या सर्कलमध्ये, पहिल्या सर्कलमध्ये अशी 2 नावं लिहा जे तुमचे बेस्ट फ्रेंड आहे. अशी 2 नावं लिहा जे तुमचे अतिशय जवळचे फ्रेंड आहे. म्हणजे तुम्ही क्लेम करता की या मित्राशिवाय किंवा या मैत्रिणीशिवाय मला जगणंच पॉसिबल नाही, यांना तर रोज भेटाच लागते, यांच्याशिवाय तुम्ही काहीच नाही आहो. असे 2 बेस्ट फ्रेंड, अशी 2 अतिशय जवळचे फ्रेंड्स. मग ते तुमचे जुने राहू शकते, पास्ट मधले, क्लास जुन्या शाळेतले राहू शकते, किंवा आता करंट मधले असू शकते, भविष्यातले नाही सांगता येईल ना. किंवा मग तुमच्या ऑफिसमधले राहू शकतात, किंवा तुमच्या नात्यातले कोणी फ्रेंड राहू शकतं. ते कोणी राहू शकते. होऊ शकते तुमचे आई वडीलही राहू शकते. जे मी कल्पनाताई म्हणतो त्याने, की बेस्ट फ्रेंड फक्त मुलगा मुलगी मुलगीच राहू शकते का, नाही. एक काका आणि पुतण्या सुद्धा बेस्ट फ्रेंड राहू शकते ना, एक मामा आणि भाची सुद्धा बेस्ट फ्रेंड राहू शकते ना, जसं आम्ही आहोत. तर येस, तर बेस्ट फ्रेंड तुम्ही कोणी लिहू शकता. ज्यांचे 2 झाले असेल त्यांनी चॅटबॉक्स मध्ये डन तर डी टाईप करा. ज्यांनी 2 नावं लिहिली असेल फास्ट मध्ये, डी टाईप करा, म्हणजे मला कन्फर्मेशन मिळून जातं. ओके, झालंय, ग्रेट. नेक्स्ट सर्कल ड्रॉ करा सेम, आणि या सर्कलमध्ये तुम्हाला आता या 2च्या नंतर जे आहे, म्हणजे हे जर फर्स्ट आणि सेकंड फ्रेंड झाला तुमचा, थर्ड फ्रेंडचं नाव लिहा, फोर्थ फ्रेंड, जे ती या 2च्या नंतर तुमच्या जीवनात स्थान ठेवते, असे 4 नावं आणखी लिहा नेक्स्ट सर्कलमध्ये. पहिल्या सर्कलमध्ये अतिशय जवळचे घनिष्ठ मित्र मैत्रिणी लिहिले. दुसऱ्या सर्कलमध्ये आणखी 4 नावं लिहा. आणि सॉरी, सेम तसाच एक तिसरा सर्कल पण ड्रॉ करून घ्या. आणि तिसऱ्या सर्कलमध्ये या 4च्या नंतर जे काही असेल फ्रेंड तुमचे, तर त्यांचे नाव लिहायचे. म्हणजे 7व्या नंबरचा फ्रेंड कोण आहे, 8व्या नंबरला कोण आहे, 9व्या नंबरला कोण आहे, आणि फायनली 10व्या नंबरला कोण आहे. म्हणजे पहिल्या सर्कलमध्ये अतिशय जवळचे 2 लिहिले, दुसऱ्या सर्कलमध्ये त्या 2च्या नंतरचे 4 लिहिले, त्याच्यानंतर या 6च्या नंतरचे 4 लिहिले. असे टोटल 10 फ्रेंडचे तुम्ही नाव आता लिहिलेले आहे. 3 सर्कलचा 10 नावाचा एक हिशोब घ्यायचा आहे. आणि ज्यांचं लिहून झालं असेल चॅटबॉक्स मध्ये बिलकुल डी टाईप करा, डन. चॅटबॉक्स मध्ये डी टाईप करा. सुजल या आयडी वर कोण आहे, माईक अनम्यूट करू शकता. सुजल सुनील तुला. बरं, ठीक आहे. पहिल्या सर्कल मध्ये कोणते 2 नाव लिहिले तुम्ही, जर खूप पर्सनल नसेल तर. वंश आणि सम्यक. कोण म्हटलं, वंश आणि सम्यक. वंश आणि सम्यक. सौम्य, ठीक आहे. चला, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच सुजल. चला, आणखी कोणी सांगू इच्छिते, मी पूर्ण नाव नाही. आणखी कोणी जे नवीन, ज्याने फर्स्ट टाइम ही ऍक्टिव्हिटी केली,
तुमच्या फर्स्ट सर्कलमध्ये कोणते 2 नाव होते? सर माझ्या याच्यात आई आणि हसबंड. ओके. दुसऱ्या सर्कलमध्ये ताई? दुसऱ्या सर्कलमध्ये बाबा आणि माझा मुलगा. बरं, ठीक आहे. आणि मग नंतर पुन्हा काका मामा वगैरे पुढे गेला असं आहे की नाही? हो हो. हा, सोबतच्या मग मित्र मैत्रिणी. बिलकुल बिलकुल. हम्म. बघा, सर्वात बेस्ट फ्रेंड बाकीच्यांचं मी नाही घेणार वेळेअभावी, पण आय होप सगळ्यांनी प्लस मायनस असेच केले असेल. सगळ्यात छान आता जसं सानिकाताईंनी लिहिलेलं आहे ना, की आई आणि पती. तुमच्या माहितीसाठी यांना जर तुम्ही तुमच्या ब्लड रिलेशन मधले जे लोक आहेत, रक्तसंबंधातले, यांना जर तुम्ही बेस्ट फ्रेंड केलं ना, तर माहितीये का, तुमचं कधीच आयुष्यात नुकसान होऊ शकत नाही, दगा होऊ शकत नाही, धोका होऊ शकत नाही. कारण हे लोक असे आहेत जे अनकंडिशनल चालतात. काही गोष्टीत लिमिटेशन असतात, काही गोष्टीत इकडे लिमिटेशन आहे तिकडे आहे. जसं फॉर एक्झाम्पल तुमचा ऍक्सिडेंट झाला, सगळ्यात पहिले तुमचा मित्र धावत येईल, पण माहितीये का तुम्हाला किडनी द्यायचं काम विचार पडेल ना, तुमचा पती किंवा आईच देऊ शकते, भाऊ किंवा बाबाच देऊ शकते. पत्नी किंवा जवळचे जे ब्लड रिलेशन मध्ये आपल्या आहे, हेच लोक तुम्हाला किडनी डोनेट करेल. त्या मित्राची इच्छा असेल तरी त्याच्या आईवडील देऊ देणार नाही. सांगायचं तात्पर्य की ब्लड रिलेशन मध्ये जर नातं असेल आणि ते जर तुमच्या फर्स्ट सर्कल मध्ये असेल ना, तर अजूनच चांगलं आहे ना, की ते तुमच्या फर्स्ट नाही म्हणणार मी, सेकंड किंवा थर्ड मध्ये ते तुमचे बेस्ट फ्रेंड असेल ना, तर सर्वात खास. तर आजपासून काय करायचं आहे, आपल्या ब्लड रिलेशन मधल्यांचं स्थान जे आहे ते सेकंड सर्कल मध्ये किंवा फर्स्ट मध्ये नाही म्हणता, फर्स्ट सर्कल मध्ये दुसरेच दोघं आहे. मी म्हटलं ना क्लासच्या सुरुवातीला तुम्हाला शेवटी तुमच्या अशा 2 मित्रांसोबत ओळख करून देईन की तुम्हाला आयुष्यात कधी म्हणजे एक दुसऱ्या मित्राची गरज नाही पडणार. तुम्हाला आयुष्यात कधी धोका भेटणार नाही, तुम्हाला आयुष्यात कधी नैराश्य येणार नाही, तुम्हाला आयुष्यात कधी कोणत्या समस्येत तुम्ही सापडू शकणार नाही, तुम्ही स्वतःची समस्या स्वतः सोडू शकाल. तुम्हाला आयुष्यात कधी कोणापुढे असं हात पसरायची गरज पडणार नाही, ना पैशासाठी, ना कोणत्या भावनेसाठी, ना कोणत्या फिलिंगसाठी, ना कोणत्या कुठल्याच गोष्टीसाठी. या पहिल्या सर्कलमध्ये जर तुम्ही त्या 2 मित्रांना ठेवलं तर. आता जुने लोक सांगू शकते की या पहिल्या सर्कलमध्ये 2 नाव काय असू शकतात? सिनियर स्टुडंट्स, कल्पना ताई. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नाव कल्पना कुलरे. जसं फर्स्ट सर्कलमध्ये सर आपण तर म्हणजे स्वतः आणि परमेश्वराला ठेवणं खूप गरजेचं आहे. जिथपर्यंत आपण स्वतःचा परिचय करून घेणार नाही आणि परमेश्वराशी जवळीकता ठेवणार नाही, तिथपर्यंत कोणीच आपला मित्र होऊ शकत नाही. कारण जे काही आपण सांगू शकतो फक्त परमेश्वराला नाही, आपण स्वतःलाच सांगू शकतो. सो थँक्यू सर. बेस्ट फ्रेंड एव्हर. बेस्ट फ्रेंड, बेस्ट नाही, बेस्ट बेस्टेस्ट असं ना, तर ते. सुंदरताई. हा, गुड मॉर्निंग सर. हा तेच होतं, मी स्वतः आणि परमेश्वर आत्मा. बिलकुल, एक्झॅक्टली. सर्वात बेस्ट फ्रेंड तुम्ही तुमचे स्वतः नंबर 1. पण काय होते, अज्ञानवश जे आपण या क्लासमध्ये शिकतो ना, त्यासाठी शिकतो की ज्ञान मिळालं पाहिजे, आपण स्वतःचा बेस्ट फ्रेंड झाला पाहिजे. तर आणि मगाशी होतं ना हे 12 क्वालिटीज दिल्या ना आपण, हे कोणत्या मित्रात आहे त्याच्यापेक्षा माझ्यात आहे का, मी कोणाचा बेस्ट फ्रेंड आहोत, है ना. तर तेच आहे की बेस्ट फ्रेंड माहितीये का, सर्वात पहिले स्वतःच स्वतः आणि आपला परमेश्वर. हा जर एक मित्र भेटला ना तुम्हाला, याचा जर परिचय भेटला, याचा जर अनुभव भेटला आणि याच्यासोबत जर चालायला लागले ना, जगावर राज्य करसान. मला एक सांगा, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेले, त्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणताय का तुम्हाला कलेक्टर साहेबांनी बोलावलं, काहीतरी काम आहे आणि तो माझा बेस्ट फ्रेंड आहे कलेक्टर साहेब. बरं, एक शॉर्ट मध्ये हे उदाहरण देण्यापेक्षा सरळ सरळ सिंपल भाषेत, जर कलेक्टर तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, जिल्ह्याचा कलेक्टर तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, छाती किती इंचाची होऊन जाईल? कशी फिराल तुम्ही शहरात? काय ऍटिट्यूड राहील तुमचा, आहे की नाही? जस्ट फील करा,
आणि इमॅजिन करा की एक छोट्याशा जिल्ह्याचा जर बॉस तुमचा फ्रेंड आहे, तर तुमचा एवढा ऍटिट्यूड झाला, तुम्ही एवढे निश्चिंत झाले, तुम्ही एवढे म्हणजे स्ट्रेस फ्री झाले. विचार करा पूर्ण जगाचा जो बॉस आहे, तो जर तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, काय ऍटिट्यूड राहील नाही का? सांगायचं तात्पर्य की स्वतः आणि परमेश्वर या दोघांशी मैत्री करा या फ्रेंडशिप डेच्या दिवशी. या दोघांसोबत जर तुम्ही मैत्री केली, या दोघांना जर तुम्ही एक काय म्हणताला एक ओळखलं, त्याचा परिचय घेतला. दुर्भाग्यवश माहिती आहे का ह्या दोन ठिकाणी हा नंतरच्या सर्कलमध्ये मग वाटलं तुम्ही तुमचे फ्रेंडचे नाव लिहा, आई बाबांची नाव लिहा, नातलगाची नाव लिहा, ते नेक्स्ट सर्कलमध्ये येते. कारण त्रिकालाबाधित सत्य हेच आहे की पहिले स्वतःचा स्वतः मित्र बना. बाकी कोणीच कोणासोबत येणार नाही. कितीही जवळचं नातं असून, किती जवळचा मित्र असून, चितेला अग्नी लागली का सगळे दूर होतात. तर त्याच्यामुळे स्वतःचा स्वतः फ्रेंड बना, परमेश्वराचा फ्रेंड बना, कारण ते इटर्नल सत्य आहे. त्याच्यामुळे ऍट द एंड ऑफ दिस सेशन या सुंदरशा पावन अशा मैत्रीच्या दिवशी एकच सांगेन की यस, मी कोणाचा बेस्ट फ्रेंड होऊ शकतो आणि त्याही अगोदर मी स्वतःचा बेस्ट फ्रेंड होणार आणि मी परमेश्वराचा बेस्ट फ्रेंड होणार किंवा परमेश्वर माझा बेस्ट फ्रेंड होणार. असं काही कृत्य, असं काही कार्य, असं काही कार्य करीन मी, जेणे असं काही माझ्या हातून ऍक्शन्स घडवीन की जेणेकरून परमेश्वर माझा मित्र होऊन जाईल. त्याचा परिचय घेईन, त्याच्याशी नातं जोडेन. पहिलं परिचय असते ना, कोणत्याही नात्याची पहिली स्टेप काय? परिचय. नंतर मग घनिष्ठता वाढतात, नंतर मग बेस्ट फ्रेंडशिप होते. तर परमेश्वराचा परिचय घ्या. त्यासाठी मी पुन्हा रेकमेंड करीन ब्रह्मकुमारीचा राजयोग हा कोर्स का, त्यातून तुम्हाला बरंच काही कळेल, आहे की नाही. सो दिस इज ऑल अबाउट फ्रेंडशिप डे. आपणही खूप छान फ्रेंड्स आहोत आणि मलाही तुमच्या स्वरूपात खूप छान फ्रेंड्स मिळालेत, है ना. त्याच्यामुळे मी पण खूप भाग्यशाली आहे की इतका छान परिवार आहे, इतके छान फ्रेंड्स मिळाले. आणि खरी दौलत ही आहे, खरी कमाई आहे. खरा श्रीमंत माणूस तो तुमची श्रीमंती मोजायची असेल तर त्या गोष्टी मोजा म्हणते ज्या पैशाने विकत नाही घेता येत. त्याच्यात जर तुम्ही श्रीमंत असाल त्या भावनांमध्ये, तर तुम्ही खरे श्रीमंत आहे. अदरवाईज नुसत्याच पैशाने श्रीमंत होण्यात मजा नाही. तर या सगळ्या फिलिंग मधून श्रीमंत माणूस पाहिजे. चला, नियोजित वेळ झालेला आहे. जर अजून काही असेल कोणाचे काही पेंडिंग प्रश्न विश्न तर आपण उद्याला घेऊ. उद्या सकाळी पुन्हा 7 वाजता सगळेजण भेटूया. हॅपी फ्रेंडशिप डे वन्स अगेन ऑल ऑफ यू. मित्र दिवसच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असेच आपण सोबत हा प्रवास कंटिन्यू करूया. थँक्यू. बाय. थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू एव्हरीवन. Thank you, sir. Thank you, all of you. Happy Friendship Day. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. मिले Thank you, या sir. सगळ्यांना शुभेच्छा. Thank you, all of you. Happy Friendship Day. थँक्यू. हॅपी फ्रेंडशिप. सर एकदा स्क्रीनशॉट पूर्ण ह्याचा करून टाकाल थोडं. बरं, आजच्या टॉपिकचा का हो. ग्रुपला टाकतो. Thank you. Thank you very much, sir. थँक्यू सुषमाताई. स्टुडंट कसा वाटला क्लास? स्वस्त मस्त जबरदस्त.